हरणाची शिकार करत असताना रोखलं म्हणून सतीश भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वडील आणि मुलाला बेदम मारहाण केली होती। यात मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला होता। सतीश भोसलेच्या मारहाणीमध्ये पाय फ्रॅक्चर झालेल्या महेश ढाकणे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। आपण पाहूयात। हरणाची शिकार करताना आडवे आले म्हणून ढाकणे कुटुंबाला मारहाण करणारा सतीश भोसले तिसऱ्या दिवशी फरार आहे। त्याला अटक करावी या मागणीसाठी आज शिरूरमध्ये मोर्चा काढलाय। आपल्यासोबत ज्यांना मारहाण झाली ते ढाकणे कुटुंबातील सदस्य आहेत। काय सांगाल, तुम्हाला मारहाण झाली त्यानंतर पोलिसांनी तक्रार केली परंतु अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही? हो नक्कीच, कारण की त्याच्या घरी इतकी सामग्री सापडली असूनही पोलिसांनी त्याला अटक का केली नाही याचं आम्हाला प्रशासनाने उत्तर द्यावं। कारण की आमच्यावरती हा इतका अन्याय त्यांनी कठोर केला आहे। आम्ही मरणाच्या अवस्थेत आम्हाला टाकून गेलेले ते आणि इतका अन्याय होऊनही त्याच्यावरती कारवाई होत नाही। कारवाई झाली पण त्याला अटक होत नाही, हे मोठी गंभीर बाब आहे। आणि यांनी 200 हरणापेक्षाही जास्त हरणं आपल्या त्या परिसरातून मारून नेलेत आणि बरेचसे लोक मला वाटतं याच्यावरती काहीतरी बोलतील याने नेले का नाही ती, पण यांनी आमच्या डोळ्यासमोर त्याला इतक्या वेळेस आम्ही विनंती करूनही तो हरणाची शिकार करीतच राहिला आणि आणखीन बरेच प्राणीही मारीत राहिला। आणि काय त्याच्या घरी जी सामग्री सापडली याच्यावरती प्रशासनाने कठोर कारवाई याच्यावर करावी आणि लवकरात लवकर याला अटक करावी, असेच माझी मागणी आहे। किती वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू असेल असं वाटतं? तुम्ही त्याच भागातील रहिवासी? आता तो बऱ्याच दिवसापासून हा प्रक्रिया करीत आहे। वर्षात त्यांनी लय दहशत केलेली आहे, पण वर्ष तरी 2-4 वर्षापासून त्या अगोदर अगोदर माहीत नाही आपल्याला कधी करीत होता, पण आम्ही जिथं ज्यावेळेस राहायला आलो त्याच्या अगोदरही आम्ही त्याला निवेदन सांगितलं होतं, बा तू आमच्या शेतात ही अशी परिस्थिती पडती, हे पा तू किती याचे मुंडके भिंडके हरणाचे कापलेले आहेस आणि हे कापूनही तुला सांगूनही आम्हाला याच्यामध्ये जेल पण होऊ शकते, कारण की आम्ही काही न करता पण आम्हाला यात कोणतंही काही होऊ शकतं। तुला सांगूनही तू वारंवार तेच करीत आहेस, तुला किती वेळ सांगायचं? त्या मुद्द्यानुसार तो म्हणला आता यांना हे प्रत्येक वेळेस यांचं हेच चालू आहे, हे आपलं हर वेळेस एक आडा येतात आणि आज यांना संपूर्णच टाकायचं आहे। ह्या उद्देशाने त्यांनी आमच्यावर एवढा हल्ला केला की आम्ही मरणाच्या अवस्थेत आम्हाला टाकून ते तिथून निघून गेले आणि हरण मारून घेऊन गेलेले आहेत। वन विभागाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप आता ढाकणे यांनी केला। आता यावर प्रशासन काय भूमिका घेते आणि कशा पद्धतीने सतीश भोसलेला अटक होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।